अहो अहो हे काय झालं? या घरातल्या सगळ्या वस्तू गायब कशा झाल्या? हे बघा आता हे जे वस्तू आहेत ना हे गायब कशा झाल्या? हो हे सगळं नक्की काय घडतंय? काय अर्थ आहे या सगळ्याचा? मला वाटतं हे त्या स्वामींचंच काम आहे. पण एवढं सगळं दिवसभर जे काही घडतंय, बाळाचं रडणं, त्या स्वामींचा आवाज, ह्या वस्तू गायब होणं, हा योगायोग असू शकत नाही. पाहिलंस, तुला वाटलं होतं ना या कळीचं आयुष्य संपलं म्हणून? तुझ्याही आयुष्याचं असंच आहे बाळा. स्वामी तुझी परीक्षा घेत आहे. अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे. पुढे जाऊन ते कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं, सुखी होऊ शकतं. योग्य वेळेची वाट बघ. मला एक कळत नाहीये, जर त्या मार्तंड महाराजांनी आपल्या घराभोवती सुरक्षा कवच उभं केलंय तर ते स्वामी आपल्याला घाबरवण्यात एवढे यशस्वी कसे होत आहेत? मला हाच प्रश्न पडलाय. हा राधा, काय हे काय? आताच तरी इथं फुलदाणी होती. आता तिथे भांडण होतं ते गायब कसं झालं? काय घडतंय? अहो काय घडतंय? सगळं थांबवा ना. काय काय चाललंय हे? हा कसला जादूटोणा होतोय? हे थांबवा सगळं. काय घडतंय सगळं आपल्या घरात? जो हमारा है वो हमें नहीं दोगे, तो जो तुम्हारा है वो हम छीन लेंगे. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही आणि कुणाचं काय घेणार आहात? स्वामी, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला नाही कळला. त्याला कळायचंय, त्याला कळलंय. पण सगळ्यांनाच नाही कळलं तर? ज्याला उत्तराची गरज असते तो प्रश्न शोधत राहतो, आणि जेव्हा सत्य समोर असतं तेव्हा संकेत आपोआप दिसतात. स्वामी देवा, त्या बिचाऱ्या सदाशिवचं काय होणार पुढे? त्याच्यावर एका मागून एक संकटच येत. घरच्यांनी बाहेर काढलं, गावातल्या लोकांनी बाहेर काढलं, आणि तुम्ही त्याला मठातून बाहेर काढलं. आता त्याच्या समोर उरलंय तरी काय? शोधा, शोधा. काय शोधा. आता स्वामींनी सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी शोधायचं असणार आहे. काहीतरी मिळणार. हो हो हो. शोधा. स्वामी, माझी हरवलेली तुळशीची माळ मला परत सापडली. स्वामी, माझी ही जपमाळ अहो कुठेतरी हरवली होती, सापडतच नव्हती. आज शोधले तेव्हा सापडली. स्वामी,
माझं रुद्राक्ष हरवलं होतं. आत्ता शोधलं आणि लगेच सापडलं. स्वामी देवा, किती दिवस झाले माझा हा स्फटी सापडतच नव्हता. खूप शोधलं मी, पण आज तुम्ही शोधा म्हणून सांगितलं आणि अचानक सापडला. स्वामी देवा, आमच्या सगळ्यांच्या या वस्तू हरवल्या होत्या. नाही म्हणजे आम्ही खूप शोधल्या होत्या पण सापडतच नव्हत्या. आणि आज अचानक तुम्ही आम्हाला सांगितलं शोधा आणि त्या सापडल्या. असंच होतं माणसाचं. कधी कधी माणसाला वाटतं आपल्या आयुष्यातलं सगळं हरवलंय. घर हरवलं, माणसं हरवली, नाती हरवली, आणि मग त्याला वाटतं आता उरलंय तरी काय. पण हरवलेलं सगळं संपलेलं नसतं. काही गोष्टी फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. ज्याला आज स्वतःचं प्रयोजन दिसत नाही याचा अर्थ त्याचं प्रयोजनच संपलं असं नाही. योग्य वेळ आली की हरवलेली वस्तू सापडतेच, आणि योग्य वेळ आली की हरवलेला माणूस स्वतःलाच सापडतो आणि त्याला त्याच्या जगण्याचं कारणही सापडतं. सदाशिवचंही सदाशिवलाही त्याच्या आयुष्याचं प्रयोजन सापडलंय. सापडला? हो. पण काय आहे ते? जे हरवलंय म्हणून माणूस रडत असतो. कधी कधी त्या शोधात त्याला त्याचं खरं आयुष्य सापडतं. योग्य वेळ येऊ द्या, सगळं कळेल. ज्याचं प्रयोजन देवानी ठरवलंय त्याला परिस्थिती कधीही भरकटू देत नाही. देव त्याला त्याच्या वाटेवर आणल्याशिवाय राहत नाही. शिवशंकर शंभो. घे. काय हे? पाणी. काळजी करू नकोस, पाणीच आहे, पी. सदाशिव, डोक्यातून तो आत्महत्येचा विचार काढून टाक. पण मी काय करू? आता माझ्यासाठी काही उरलंच नाहीये. अरे असं काय म्हणतोय? प्रत्येकाच्या आयुष्याचं एक प्रयोजन ठरलेलं असतं. कोणालाही आयुष्य हे विनाकारण मिळालेलं नसतं. स्वामींनी तुला सांगितलंय ना, कोणाच्या तरी मनातलं कोड बरं कर, मग तेच तुझ्या आयुष्याचं प्रयोजन आहे असंच समज. त्यासाठी जग आणि तुझं कर्तव्य पूर्ण कर. मग स्वामी तुझ्यावर नक्कीच कृपा करतील. म्हणजे माझं आयुष्य संपवायचं नाहीये मला. माझं कर्तव्य पूर्ण करायचं. मी किती मोठी चूक केली. स्वामींचा भक्त असूनही मी हार मानली. माझ्या दुःखापासून पळून जाण्याचा विचार केला. आता आता स्वामींना मी काय तोंड दाखवू? बाळा, भक्ताची चूक गुरुच्या नजरेतून सुटत नाही, पण भक्ताची वेदनाही गुरुच्या मनातून सुटत नाही. गुरु भक्तांच्या चुका पोटात घेतात, त्यांना समजून घेतात आणि पुन्हा उभं राहण्याची संधी देतात. बाळा, अरे एक चूक झाली म्हणून भक्त संपत नाही, पण पुन्हा पुन्हा तीच चूक करणं गुरुनी दिलेल्या संधीचा अपमान करण्यासारखं आहे. नाही, परत अशी चूक होणार नाही. पण आता नेमकं मी काय करू? कुठे जाऊ? कुठे राहू? आता इथून निघ आणि गावाबाहेर पड. तिथे एक शेत आहे आणि त्या शेतात घर आहे, तिथे जाऊन राहा. पण तिथूनही मला कोणीतरी हकलून दिलं तर? असंच कोणी मला त्रास दिला तर? बाळा, तिथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही, तुला कोणीही काही त्रास देणार नाही, कारण ते आमचं घर आहे.
कोणी सांगावं? तुझ्या आयुष्याचं प्रयोजन तुला तिथेच सापडेल. आज तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मला पुन्हा जगण्यासाठी कारण दिलं. तुम्हीच माझ्यासाठी स्वामी म्हणून धावून आलात, मला दिशा दाखवली. तुमचे खूप खूप आभार. जा, तुझं प्रयोजन तुझी वाट बघतंय. कुठलं प्रयोजन म्हणत होते ते? इथे तर काहीच नाही, पूर्ण घर रिकाम आहे. माझ्या आयुष्याचं प्रयोजन मला इथे सापडेल म्हणाले, पण इथे तर माझ्याशिवाय कुणीच नाही. कोण आहे? कोण आहे तिकडे? तू कोण आहेस? स्वामी, हे काय करताय तुम्ही? स्वामी देवा, काही विशेष संकेत आहेत का? प्रयोजन सापडलं, सापडलं प्रयोजन. सदाशिवला त्याचं प्रयोजन सापडलं. म्हणजे काय स्वामी? नाही, सदाशिवला काय सापडलं, कुठे सापडलं आणि त्याच्या आयुष्यात आता काय घडणार आहे? योग्य वेळ आली की सगळं कळेल. स्वामी देवा, एवढं मात्र कळालंय मला की तुम्ही सदाशिवची योग्य ती काळजी घेताय. त्याला तुम्ही एकटं सोडलं नाहीये. त्याला तुम्ही झिडकारलं, पण त्याला त्याची योग्य वाटही दाखवली. त्याला संकटात ढकललं, पण त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्गही दिला. तुम्ही त्याला योग्य तो मार्ग दाखवताय स्वामी देवा. प्रत्येकाचं वर्तुळ आता सुरू होणार. प्रत्येकाचं वर्तुळ? प्रत्येक माणूस आपली वाट चालत असतो, पण त्याची वाट कुठे जाऊन पूर्ण होणार हे त्याला माहित नसतं. वर्तुळ पूर्ण होईपर्यंत कथा संपत नाही. कुणाचं वर्तुळ दुःखातून सुरू होतं, कुणाचं संघर्षातून, आणि कुणा एखाद्याचं हरवलेल्या माणसाला शोधतानाही सुरू होतं. पण शेवटचा टप्पा प्रयोजनापाशीच घेऊन येतो. अहो, आज काहीतरी वेगळंच घडणार आहे असं वाटतंय. म्हणजे बघा ना, आज सकाळपासून किती विचित्र गोष्टी घडताय. आपल्या घरातल्या वस्तू अदृश्य झाल्या. अचानक स्वामींचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून बाळ शांत झाला. बाळा शांत हो, शांत हो. माझं तर मन सांगते की आजची रात्री धोक्याची आहे. नाही, घाबरू नकोस. आपण काळजी घेऊ. काहीही झालं तरी आपण आपल्या बाळाची काळजी घ्यायची. त्याला एकटं नाही सोडायचं. पण हे जे काही घडतंय ना, त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. हो, मलाही तसंच वाटतंय. मगाशी घरातील वस्तू अदृश्य झाल्या. कुठे गेल्या, कशा झाल्या, काहीच कळलं नाही. राधा, काहीतरी विचित्र घडतंय. आपण मार्तंड महाराजांना बोलवूया का? बोलवायला गेलो असतो, पण आज बाहेर जाणंही शक्य झालं नाही. त्यांना निरोपही पाठवता आला नाही. तिकडे त्यांना सगळं कळलं असेल तर, त्यांनी कुणाला मदतीला पाठवलं असेल तर
बरं होईल. हो, हा आवाज बाहेरून आलाय. थांब, मी बघतो. थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. चला. अहो, अहो, हे काय झालं? या घरातल्या सगळ्या वस्तू गायब कशा झाल्या? हे बघा, हे बघा, आता हे त्या वस्तू होत्या ना, या गायब कशा झाल्या? हो, हे सगळं नक्की काय घडतंय? काय अर्थ आहे या सगळ्याचा? मला वाटतं हे त्या स्वामींचंच काम आहे. पण एवढं सगळं? दिवसभर जे काही घडतंय, बाळाचं रडणं, त्या स्वामींचा आवाज, ह्या वस्तू गायब होणं, हा योगायोग असू शकत नाही. सगळ्याच वस्तू गायब झाल्या, काही शिल्लक राहिलं नाहीये. मग आता पुढे काय गायब होणार? तुम्ही एका टोकाकडे बघत आहात, पण दुसऱ्या टोकाकडे काय घडतंय याची तुम्हाला कल्पना नाहीये. स्वामी, म्हणजे आपण इथे जे पाहतोय त्याच्या पलीकडेही काही घडतंय का? स्वामी, आम्हाला काहीच कळत नाहीये. नाही, एके ठिकाणी तुम्ही म्हणताय सदाशिवचं प्रयोजन त्याला सापडलं आणि इकडे हे वर्तुळ आखतंय. याचा नेमका संबंध कशाशी आहे? प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी दिसतेच असं नाहीये. काही गोष्टींचा अर्थ समजण्यासाठी वेळ यावा लागतो आणि काही वेळा सत्य समोर येईपर्यंत शांत राहावं लागतं. तुम्ही एका टोकाकडे घडणाऱ्या गोष्टीला शेवट समजत आहात, पण दुसऱ्या टोकाला नवीन सुरुवात होत असते. बऱ्या मुलांना दिलं ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. राधा, कुठे चाललीस? माझं बाळ, माझं बाळ, माझ्या अंगात, माझं बाळ, माझं बाळ. अहो, मला ना भीती वाटते. ते स्वामी आपल्या बाळाला आपल्यापासून दूर तर करणार नाही ना? पण ते आपलं बाळ का मागतायत? त्यांच्याशी ना आपली ओळख आहे ना शत्रुत्व. आपण ह्या गावात नवीन आलो, आपण काय बिघडवलंय त्यांचं? का ते आपल्याला आणि आपल्या बाळाला घाबरवतात? हे वर्तुळ इथे कसं आलं? कर्म कधीच संपत नाही, ते फिरून येतं आणि एक दिवस वर्तुळ पूर्ण होतं. स्वामी, म्हणजे माणूस जे काही करतो त्याचा हिशोब त्याच्यापर्यंत परत येतो. हो, चांगलं केलं तर चांगल्या कर्माचं फळ येतं आणि वाईट केलं तर त्याच्या कर्माची सावली मागे लागते. माणूस कितीही पळाला, कितीही वाटा बदलल्या तरी कर्माची वाट बदलत नाही. हे वर्तुळ कोणाचं आहे स्वामी? प्रत्येकाचं वर्तुळ असतं आणि प्रत्येकाचं वर्तुळ एक दिवस पूर्ण होतच. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात जे वर्तुळ आखता, कधी कधी त्याच वर्तुळात तुम्हालाही उभं राहावं लागतं. कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं
तुमचंही होणार. कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं, तुमचंही होणार. स्वामी देवा, एक विचारू का? नाही म्हणजे रेणुका कुठे? बरी आहे ना ती? नाही म्हणजे मी तिला शोधायला गेले होते, पण ती गावात कुठेच दिसली नाही. तिची काळजी करू नका, तिची व्यवस्था केली आहे. म्हणजे ती सुरक्षित आहे ना स्वामी? रेणुका हो शांत हो. शांत हो, घाबरू नकोस. हं? घाबरू नकोस, घाबरू नकोस. हं? हे बघ, मी तुला काहीही करणार नाही. हं? शांत हो. तुला कोणीही त्रास देणार नाही. हं? तू फक्त शांत हो. रेणुका माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. तो घाबरू नको. हे बघ, मी तुझ्याशी काहीही बोलणार नाही. हं? फक्त तू शांत हो. काही बोल. रेणुका, अगं नक्की काय झालंय तुझ्यासोबत? कशी काय घाबरतेस तू? शांत शांत हो, घाबरू नको. सब जुड़े हैं, सिर्फ मिलने की देर है सदाशिव, शिव शंकर शंभो. राधा झोपू नको. हा? मी कुठे झोपते? तुमचेच डोळे मिटतात. नाही, मी पूर्ण जागा आहे. राधा, काही काही काय काय बाळा, झोप झोप. राधा झोपू नकोस. नाही, मी तर बाळाला थोपटते. काही 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 झोप. अशी डोळे बंद करून. तुम्ही पण जागे राहा. आहो आहो. नाही नाही, मी झोपलो नव्हतो. तुझ्यासारखे डोळे झाकले होते. हो असे. ओके ओके ओके. हो बाळ इथे. तू कुठे काय काय करताय? जागे राहा. नाही नाही, नाही झोपत. तू पण नको झोप हा राधा. हो आपण दोघांनी पण जागा राहायलाच हवं. हो, जागा राहायलाच हवं. काही झालं तरी जागा राहायलाच हवं. राधा, राधा काय? झोपू नको. तुम्ही सुद्धा. हो ठीक आहे. नाही नाही, आता तोंडावर पाणी मारले ना, आता झोप येणार नाही. आता तोंडावर पाणी मारले, आता झोप येणार नाही. आता झोप येणार नाही.
झोपलो ना. झोप येते ना? नाही नाही. जागे राहा. हो तू पण. ऐक, काय काय झालं? चिमट्या काढला स्वतःला, झोप येऊ नये म्हणून. राधा, राधा, झोपू नकोस. हे सगळं करूनही आपल्याला झोप येते. आपल्याला काहीतरी करायला हवं. अगे काय करतेस तू? ते लांब नाही तिकडे. हिंदी खरे कशाला आणलेत? ह्यात मिरची टाकली आहे, मिरची. काय मिरची? दूर कर माझ्यापासून, ते दूर कर. ह्यात मिरची टाकल्यामुळे ना आपले डोळे चुरचुरतील, मग आपल्याला त्रास होईल, त्रास. झोप येणार नाही. काय खरंच? दे मी पण घेतो. डोळे चुरचुरत नाही. हा राधा, अगं आपल्याला जागा ठेवण्यासाठी आपण हा दूर केला. आपल्या बाळाला त्रास झाला तर? अरे देवा, मी तर हा विचारच केला नाही. आता बाहेर जातो, दूर घेतो, म्हणजे म्हणजे मला झोप येणार नाही. यांनी जागा राहण्यासाठी निखारे वापरले. मग आता मी काय करू? अहो, हे बघा, अगा आता हे काय करतेस तू? हे बघा कांदा. हा कशाला? हे बघा, हा कांदा जर बारीक चिरला ना, मग डोळ्यातून पाणी येईल, मग झोप कुठून येणार? आता खरंच झोप येणार नाही. तुझा कांदा चिरून झाला की मला येते. हो. आता रात्रभर जागेच राहू आपण. जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छीनना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है.